नाही ना आले नाही आणखी. थांब नाही कोणती मोबाईल त्याचे व्हिडिओ आहेत ना, पांढरे झाल्यात पांढरे. मस्त बोलते मोकळा. पाय गोष्टी नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि काय करतं, काऊन पाळणं बांधतं त्याचा? झोपून घालायचं का? झोपून घालायचं. मग? चिडचिड करते ना तो खूप. कामं आवरली आताच, भांडे राहिले अजून. तर बघा इकडं वातावरण एकदम हे खराब वातावरण आहे. 2 दिवस झाले पाऊस वगैरे आहे, त्याच्यामुळे कपडे पण जास्त वाढत नाही आहे. आणि पूर्ण वातावरण असं एकदम झालेलं आहे. पहिलं आईचं होत नाही, तर राधिकाचं होत नाही, तर आता स्वराजचं. त्याच्यामुळे चालू आहे की बाई कामांगा एक. शेवटी दवाखान्याचेच आहे कामं सर्व चालू. काय करणार आता. इकडं पण स्वराजला पण त्या दिवशी आणलं. आता किती दिवस झाले दवाखान्यात आणून? 2च दिवस झाले. त्याला बांधते आणि जुलाबला. म्हणजे 2 दिवस झालेले आहे त्याला. चिडचिड चालू नसतं, पण वास्तविक पहिला काल नॉर्मल होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण आज जास्त झालेलं समजा आहे ना. त्याला दूध म्हणजे पचूनच नाही राहत. ते बांधते करत. तर आता म्हटलं दवाखान्यात दाखवून देऊ. ते तर झालंच, पण आणखी जसं की 8 दिवस झाले जवळपास त्याला दवाखान्यात आणून. तर पहिले ताप वगैरे थांबली, ताप येत होते तर. पण आता काहीच जे आहे बघा किती हे झालेलं तो स्वराज आहे ना. ताप कमी झाली, पण ते बांधतेले करत होते पूर्ण गलत चिडचिड. हां बहुते त्याला दात निघाले असेल. दात निघाले बहुते. दाताचे वाटू शकते मला आहे ना, कारण संडास पातळ झालेली त्याला. काय नाही ना आले नाही आणखी. थांब नाही कोणती मोबाईल त्याचे व्हिडिओ आहेत ना, पांढरे झाल्यात पांढरे. बहुतेक दाताच्या. तर इकडे बघा स्वराज पण थांबत नाही आहे. चिडचिड नुसतं त्याला बाहेर. पण आता काय बाहेरचं वातावरण एवढं खराब आहे, बाहेर पण नाही येत आहे. आणि स्वेटर घालून ठेवावं लागत आहे, पण त्याला मोकळं आहे. नाही हो, टोपी टोपी हां टोपी काढून नाही ठेवली. मग कालपासून टोपी तशीच आहे त्याला. जायचं आम्हाला थोडंसं, कारण दाखवून द्यायचं सुराजला. लवकर दाखवायला बरं, नाही तर परत त्या दिवसासारखं होईल. उशीर झाला तर वांदे होईल. अरे त्याच्या हाताला लागलं नाही. पण काय लागलं बाई, त्या गाड्याची पडली व चिर. हे त्याच्या नाकाला लागलं. नाकाला बी लागलं. ते हे नाही का, ते फिरते ते हे आणले त्याच्या मामानं. पाहू दे कुठं लागलं ते पकडते बोटामध्ये. हात नाही लावतो. गाड्यामध्ये बसलं की आहेच ते. वाकर मध्ये टाकले की होते तसं. कुठं लागलं बाई हे? तुला खाली पकडले तर वाकर. किती बंडपणा कुठं ना कुठं हात चालूच राहते ना. ठीक आहे, चल दाखवून देतो आम्ही त्याला. नंतर भेटणार तुम्हाला पुढच्या शूटमध्ये. चालूच आहे पण या महिन्यात. आता हे 2 महिने जे आहे ना बिमारीचेच असतात. तर लेकराला तर खूप काळजी घ्यावी लागते. पण त्याला तुम्ही बाहेर घेता, जास्तीत जास्त बाहेर असं दिसते तो. त्याला आतमध्येच ठेवावं लागते. आतमध्ये स्टोर आलो आता आम्ही. आता चला वातावरण बघा असंच आहे. अर्धवट सामान इकडं पूर्ण भांडे वगैरे घासायचं राहिले. किचन पण आवडलेलं नाही आहे. हो ना, मग ह्याच्यातच हवा आम्ही बाईकपासून 2-3 खेप तर संडासच केली. 3 खेप संडासच केली. त्याने बघलं ते धुण्या झाल्यातच पाहिजे. धुणं बाहेर किती झालं. मग आता वातावरण खूप आहे ना, चालणारच अशी गोष्ट. धुण्या झालं लय जपा लागते. हा महिना एवढा हे असते ना भारी, लेकरासाठी खूप घातक असते. त्याच्यामुळे जेवढी काळजी घेतली तेवढं चांगलं. मस्त गोष्टी चालू आहे परी दिदीच्या आणि स्वराजच्या. हो रे दीदी दीदी मन किती मस्त बोलत आहे. हा मन बर दीदी. काय मम्मा म्हणते का आता बाई? थोडं थोडं चालू आहे मम मम काय काय आहे. तर बाकी तर आहेच. दीदी वगैरे मस्त गोष्टी वगैरे सांगते. मम्मा म्हणते. हो ना, दीदी दीदी म्हणणं बा. म्हणलं का दीदी? नाही का? आणखी काय काय ते सुरतला काय ते पप्पा पण
आता बाई पप्पांना थोडंफार बोलणं चालू झालं इकडे मम्मा वगैरे. पण असं बाहेरचं कोणी आलं दीदी वगैरे आलं भेटीला तर किती चांगलं वाटतं. हा मस्त बोलते मोकळा. पाय गोष्टी दीदी लाटा राहतं पिलू दीदी तसं नाही बसायचं, शांत बसायचं. आज कुठे हे इथं सकाळी तर खूप वेगळंच करेन पुन्हा करा दवाखान्यातून आणलं म्हणून थोडंसं बरं आहे, नाहीतर चालू होतं. सर्व द्यायचं, जेवढं मेडिसिन आहेत सर्व द्यायचं पूर्ण. कारण त्याला जे आहे मग पहिले उलटी आणि संडास सगळं लागलेलं आहे. पण तरी तो त्याच्या मनानं लई खेळत आहे, नाहीतर मग पूर्ण झालेलं असतं, शांतता पडलेलं असतं. नाही तिला वेळेवर औषध वगैरे देईल ना आता कुठे शांत. कारण एवढी संडास म्हटलं किती थकलेला असतं तो. किती वेळा गेले असते तरी केलं 5-7 वेळा. बापा. आणि पूर्ण पातळ संडास आहे त्याला लागलेली. एक तर दाताची वाटलं, पण सध्या दात वगैरे नाही म्हणे त्याला. नाही दाताची तर नाही म्हणत डॉक्टर, त्याला इन्फेक्शन 3 इन्फेक्शन. हो ना, आता पहिले होत नाही तर डबल आणखी इन्फेक्शन एका मागे काही ना काही तोंडामध्ये चालू राहते, घाल ना. तेच एक कारण आहे. हो, पॅम्पर्स घातले त्याला. ते तर आहेच, पॅम्पर्स लावावंच लागणार आहे. तसेही कपडे वाळत नाही आहे, पूर्ण कपडेच बाहेर आहे. किती झाल्या चड्ड्या 25 चड्ड्या झाल्या पायापासून तर लयच झाल्या. हो रे. डायपर हो स्वराज. दुकानातून आणले मी ती. चल. नाही मस्त म्हणायला शिकला तुला. कस करता? नाही नाही नाही. कसं करायचं? डान्स करते मस्त. चला, बऱ्याच जणच कमेंट आहे स्वराजला जास्त दाखवू नका तुम्ही, नाही कमीत कमी दाखवा. कारण तेच एक झालं, स्वराजला नजर लागल्यानेच झाली. कंटिन्यू व्हिडिओमध्ये येत होता तो, पण 2 दिवस झाले थोडंसं जास्त तब्येत खराब आहे त्याची. त्यामुळे ठीक आहे, आता जास्त आलं त्याला. काय करताय. चहा केला ना, चहा घ्या ना. सर्वजण पंढरपूरला जात आहे. हो मग आपलं पंढरपूर तिकडचे गेलेत ना, मामी केलेत वाटते. हो का, गेले का जाणार होते? गेले वाटते ना, कोण कोण म्हणत होते. आहे ना, पंढरपूरला कोण गेले? आम्ही गेले वाटते ना. काय माहिती मला केलं ते माहित नाही. फोन नाही काही नाही. आईचे पंढरपूर आले, इकडे पंढरपूरला जायचं आईला. गेले का? गेली जात होते मग काही सगळे सांगून नंतर नाही त्यांनी येतं काही म्हणून जात होते नाही. स्वराजला पण पाहिलं असतं मग. दीदी आपण पंढरपूरला कधी गेलो होतो? मी तर पाहिलंच नाही. पाहिलंच नाही का? आणखी कुठलं पाहिलं? देवाच ठिकाण कुठे जायलंय? तिकडे गेली मी. मी काशीवर पाहिलं, उज्जैन, आणखी ओंकारेश्वर. दीदी चला आपण आता दीदीच्या आई आहे ना, ते रुक्मिणीचं माहेर पण पाहिलं. कौंडण्यपूर ना. तिथं अमरावतीची साईड नाही ना. आणि पंढरपूर पंढरपूर इकडे आहे. आपण कधी गेलतो? मूर्ती आणाले हा, त्यापासून आपल्याकडे जे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मस्तपैकी बांधलेलं, त्याची स्थापना आपण हे केली होती, स्थापना पण केलेली घरी. पंढरपूरवरून तेव्हा तिथून आणलेलं, तिथूनच आणत असतात होता लोक जास्तीत जास्त मूर्ती. तिथूनच पंढरपूर आणतात लोक मग. हो का? पंढरपूरच आणतात मूर्ती. ते पूजा वगैरे करून तिथून. हो. हा, त्यावेळेस सोबत आले होते मामा मामी, हो. त्यावेळेसच आम्ही सोबत गेलो होतो. हा. लता होती कास होते. पण त्यावेळेस गर्दीच्या वेळेस नव्हतं गेलो आम्ही, मदत गेलतो. 2 माणसं होते गावातले. रामकुसाला होता ते नाना काका होते. एक गाडी केली होती स्पेशल स्पेशल गाडी केली त्या आणून. आणि मूर्ती वगैरे घेऊन आलो तेव्हा दर्शन झालं असं मस्त. होतो. आता खूप शांततेत. गर्दी राहते. आता गर्दी खूप राहते, एवढं आषाढीची तर एवढी गर्दी राहते बाबा. त्याच्या उपर गेली ती अजून बालाजीला गेली तिथं हा बरं. पंढरपूरला. एक वारी केली पंढरपूरची. हा हो, पैदल गेले. नाही पैदल हा, म्हणजे यात्रेच्या वेळेस रेल्वेने. यात्रेच्या वेळेस यात्रेच्या वेळेस. मम्मा म्हणते किती गर्दी राहत असं. बाप्पा म्हण बरं मम्मा. मम्मा खूप थकलेला आहे तो. म्हण ना. आता काहीच नाही रे. सुरुवात झालेले बोलायला, काय काय बोल ते काहीच नाही. पूर्ण त्याचे बोबळे शब्द एकदम कानावर येतात. घे दे. आणखी काय म्हणतो तू? पप्पा त्याला सुनत बाबा म्हणते तुम्हाला. दोन्ही म्हणते. मम्मा मम्मा करू राहिला तो. एक तुम्हाला बाबा म्हणते आणि मला मम्मा म्हणते. उलट सुलट चालायचं. फक्त एकच शब्द राहिला,
आई म्हणत राहिलं. हा. आई म्हटलं आई लवकर नाही आलं त्यांची. म्हणते तू आई पण म्हणते. ते तुम्हाला पाहायला भेटलं असतं. आता आपण दाखवणारच आहे. जेव्हा काही बोलेल तो असे तिन्ही शब्द एका जमान बोललं तेव्हा दाखवणार आहे. चला आणखी तर आहेच. तोंडात नाही घालायचं तसं इन्फेक्शन होतं पिकलं. हम्म. हातात राहायचे ते. दोन बोटं तोंडात मग घालायचे. तसंच चालू आहे त्याचं. झोपीच बी दोन बोटं तोंडात. चल, चल. नाही 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 मम्मा, बाय, मम्मा, बाय आता. मम्मा. तू आंबीला कसा हाकलता? आंबा आंबा कुठे? आता नवीनच आणलं त्याला एक एक वेगळंच आणते. ते दूध आता जीभ बाहेर काढायला लागला आहे ना कधी. जीभ काढतो. जे लेकराचे गुणच राहतात वेगवेगळे गुण करतो. चला भेटणार पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा.